आजची रेसिपी खास गृहिणींसाठी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण तयार करणार आहोत साजूक तूप। तूप बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी 3 वाटी दुधाची साई घेतलेली आहे। साई आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे। ही साई मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडीशी दाटसर झालेली आहे। ती आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती कढई मी गरम करून घेतलेली आहे। गरम कढईमध्ये संपूर्ण साई आपल्याला ओतून घ्यायची आहे। आज आपण काहीशा नवीन पद्धतीने तूप तयार करणार आहोत। ही साई आपल्याला हाय फ्लेम वरती पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची, म्हणजे दुधासारखी ही साई झाली पाहिजे। तोपर्यंत ही आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे व हाय फ्लेम वरती ही गरम करून घ्यायची। बोलता बोलता आपल्या साईला छान अशी उकळी आलेली आहे। तुम्ही बुडबुडे बघू शकता। गॅसची फ्लेम लो करायची व लो फ्लेम असतानाच 5 चमचे गव्हाचं पीठ मी ह्यामध्ये घालते। पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच मापाने तुम्ही घेऊ शकता। 1 वाटी साईचं जर तुम्हाला तूप काढायचं असेल तर 1 ते 1.5 चमचे गव्हाचं पीठ वापरायचं, म्हणजे व्यवस्थित असं तूप निघतं। साईमध्ये पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची व हाय फ्लेमवरती हे एकसारखं हलवत राहायचं आहे। हलवणं थांबवायचं नाही, नाहीतर साई आपल्या कढईच्या बुडाला चिटकू शकते। तयार करत असतील किंवा ज्यांना लोणी काढून तूप बनवता येत नसेल त्यांनी ही ट्रिक नक्कीच अंमलात आणली पाहिजे किंवा ही ट्रिक नक्कीच ट्राय केली पाहिजे। जसा जसा वेळ जातो तसा तसा साईचा कलर चेंज होतोय, तुम्ही बघू शकता। साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता साईचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे व छान अशी तुपाला उकळी सुद्धा आलेली आहे। अशा पद्धतीची साई झाली की समजायचं आपलं व्यवस्थित असं तूप तयार झालेलं आहे। तयार केलेलं तूप पूर्णपणे थंड झाल्यानंतर गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे। छान असं घरगुती तूप आपलं बनवून तयार झालेलं आहे।